नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। कलरफुल कपड्यांवरचे डाग कसे काढायचे यावरती मला भरपूर असे कमेंट्स आले। इंस्टाग्रामला सुद्धा एका ताईंनी मला त्यांच्या साडीचा फोटो पाठवला आणि सांगितलं की ह्या साडीवरती भरपूर असा डाग झालाय, काही केलं तरी निघत नाहीये, यासाठी उपाय सांगा। भरपूर दिवसांपासून हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, तर चला म्हटलं त्याला मुहूर्त लागलेला आहे। आज आपण विथ रिझल्ट हा व्हिडिओ शेअर करूया। साडी असेल, कुर्ती, ड्रेस, काहीही असेल, कलरफुल असेल, त्यासाठी तुम्हाला हा उपाय ट्राय करायचा आहे। पांढऱ्या कपड्यांवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, सो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। या व्हिडिओच्या शेवटी मी देईल। आता इकडे मी स्काय ब्लू कलरची जीन्स घेतली आहे, मी फक्त इकडे जीन्स घेतली आहे आणि नवी कोरी जीन्स घेतली आहे आणि तुम्हाला स्पेशली दाखवण्याकरिता जीन्स घेतली आहे। आणि इकडे ना मी पाणी घेतलंय, त्यामध्ये कुंकू टाकलंय। ते यासाठी टाकलेलं आहे की मला तुम्हाला लाईव्ह दाखवायचं आहे की मी त्यावरती हा कुंकवाचा डाग काढणार आहे आणि तो तुम्हाला डाग पूर्णतः मी काढून सुद्धा दाखवणार आहे। कुंकवाचा असेल, हळदीचा, तेलाचे डाग हे कसे एकदम जिद्दी डाग असतात, सो तो निघत नाही। सो म्हणून म्हटलं चला तुमच्या समोरच यावरती आपण डाग सुद्धा पाडूयात, कुंकवाचे म्हणा, हळदीचे, आणि तुमच्यासोबत रिझल्ट सुद्धा शेअर करूयात। म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा खात्री पटेल आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्याही कलरफुल कपडे, अगदी नवी कोरे कपडे जर अशा पद्धतीने त्यावरती डाग झाल्यामुळे ठेवून दिले असेल आणि घालता येत नसेल तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। सगळ्यात पहिले कशाही रिलेटेड डाग लागला असेल, जर तो डाग ओलसर असेल तर सगळ्यात पहिले त्या डागावरती कोणतंही टाल्कम पावडर टाकायचं आहे। ही स्टेप नंबर 1 आहे। स्टेप नंबर 2 काय असेल, जर तुमचा डाग हा सुकून गेलेला असेल तर मग त्यानंतर मी जे पुढे रेमेडी शेअर करणार आहे ते करायचं आहे। सगळ्यात पहिले हे टाल्कम पावडर जेव्हा तुम्ही त्यावरती टाकता आहात तर ते जसं जसं त्यावरती टाकणार तसं तसं त्यामधलं जे काही पाणी, कलर आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईन पावडर, बरोबर। मग ते ॲब्झॉर्ब करायला लागलं की लगेच त्यावरती पुन्हा पावडर टाकत जायचं। असं आपल्याला तोपर्यंत करायचं आहे की जोपर्यंत ते पावडर असं कोरडं निघत नाही तोपर्यंत। जोपर्यंत आपला स्टेन ओलसर आहे तेव्हा लगेच ही ट्रिक तुम्हाला आजमावायची आहे आणि याला साधारणतः 1 तास बाजूला ठेवा। जर जमेत असेल, वेळ असेल तर रात्रभरासाठी बाजूला ठेवा। जे काही पाणी आहे ते पावडर शोषून घेतं आणि तुम्हाला आता मी रिझल्ट दाखवते। मी फक्त अगदी 10 मिनिटं ठेवलंय। असं चमच्याने किंवा चाकूने असं घ्यायचं आहे। तुम्ही बघाल जो काही पावडर आहे त्याच्यासोबत कलर सुद्धा निघतोय, म्हणजे कलरचा एक थर आपला यासोबत निघत आहे। जास्त वेळ ठेवलं असेल तर कदाचित जास्त रिझल्ट मिळाला असता, असंच मी तुम्हाला सांगेल। त्यामुळे जास्त वेळ ठेवा, कमीत कमी 1 तास ठेवा, जास्तीत जास्त तुम्ही रात्रभर ठेवलं तरीही चालेल। आता बघा आपला जो काही डाग होता तो अगदी ओला होता, ओलसर होता आणि त्यामुळे आता पावडरने आपला जो डाग होता त्यामधलं पाणी सगळं शोषून घेतलं आणि ही जागा आता कोरडी झालेली आहे। आता जर तुमचा डाग सुकलेला असेल तर त्याला स्टेप नंबर 2 इथून सुरुवात करायची आहे। तुम्हाला पहिलं करायचं नाही। सगळ्यात पहिले कच्चं दूध घ्यायचं आहे। कच्चंच दूध घ्यायचं आहे। कच्चं दूध म्हणजे कसं, जेव्हा ते आलं तर त्यावरती तुम्ही गरम न करता जे पहिलं दूध येतं ते वापरणं म्हणजे कच्चं दूध। तर ते कच्चंच दूध तुम्हाला घ्यायचं आहे, ठीक आहे। नसेल स्टेन खूप कमी असेल तर मग अशा वेळेस तुम्ही दुधाचा वापर केला, अगदी तुम्ही उकळून ठेवलेलं असेल, सो कच्च्या दुधाचा वापर नाही केला तरी चालेल। पण इथे स्टेन खूप मोठा आहे त्यामुळे आपण दुधाचा वापर करतोय। ज्या ठिकाणी डाग लागलेला आहे बाकीचा जो काही कपड्याचा सरफेस असेल तो थोडा बाजूला ठेवायचा, जेणेकरून मग त्याच्यावरती सुद्धा डाग वगैरे होणार नाही। आणि कसं आहे, दूध म्हटल्यावर त्याला एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा वास असतो, सो तो वास आपल्या बाकीच्या याला लागला नाही पाहिजे, म्हणून तेवढा सरफेसवरती आपल्याला काम करायचं आहे। जुनं टूथब्रश तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला हे घासायचं आहे। ब्रशचा वापर सध्या आपल्याला करायचा नाही आणि ब्रशचा वापर केला तर कसं आहे, कपड्यांची क्वालिटी सुद्धा लूज होते। त्यानंतर घ्यायचं आहे लिंबू। इथे जर तुमचा डाग अगदी हलकाचा असेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल। जे काही आपण कच्चं दूध घेतलंय त्यानेच काम होणार आहे। पण तुम्ही बघू शकता जो काही डाग आहे तो भरपूर मोठा आहे, त्यामुळे आपल्याला इकडे लिंबाचा रस पिळत त्यावरती दुधाच्या साहाय्याने पूर्ण हा जो काही स्टेन आहे तो घासायचा आहे। थोडासा वेळ लागेल पण रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणारच, कारण तुम्ही प्राजक्ता साळवे या चॅनलवरती येऊन तो व्हिडिओ बघताय, सो विथ रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे। आता जर लिंबू संपलं, त्यामधला रस संपला तर दुसरं लिंबू घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी फक्त इकडे ना 1 लिंबू वापरते आहे। त्यानंतर त्यावरती टाकायचं आहे वॉशिंग पावडर, थोडंसं दूध टाकायचं आहे आणि
टूथब्रशच्या साहाय्याने असं घासायचं आहे। आता तुम्ही बघाल पहिले किती घट्ट असा डाग होता, आता किती कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता। तेलाचे जर डाग झाले असेल सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आणि स्पेशली हा व्हिडिओ महिला वर्गांसाठी आहे। बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकतो, तर एखाद्या कपड्याचा कलर जात असेल तर तो बाकीच्या कपड्यांना लागतो, तेव्हा सुद्धा ही रेमेडी ट्राय करा। किंवा बऱ्याचदा आपण कपडे भिजत घातले तर कपडे भिजल्यानंतर एखाद्याचा कलर जात असेल तर दुसऱ्या कपड्याला लागतो, त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी कारगर आहे। त्यानंतर आता मी इकडे 5 ते 10 मिनिटं घासले, रिझल्ट बघू शकता। पाण्यात मी तुम्हाला इथे दाखवते, भरपूर लाईट असा हा डाग झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हाताने अशा पद्धतीने ते घासायचं आहे। महागड्या साड्या असेल त्यावरती असे डाग झाले असतील तर ही स्टेप तुम्हाला अगदी हलक्या हाताने करायची आहे, पण डाग जाईल मात्र जाईल। जर आपण इथे ब्लीच वगैरे वापरलं असतं किंवा रिन आला वगैरे वापरलं असतं तर काय झालं असतं की इथे त्याचा कलर उडून गेला असता। सो आपल्याला कलर उडवायचा नाही, तिथला डाग काढायचा आहे, कलर जसा आणि तसा कपड्याचा राहिला पाहिजे। आता बघा मी ते केल्यानंतर पुन्हा यावरती वॉशिंग पावडर, दूध आणि लिंबाच्या साहाय्याने हे घासते। आता ओव्हरऑल आपलं 80% काम झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे पांढरं कोलगेटच, दुसरं घ्यायचं नाही, याच कोलगेटचा वापर करायचा। आणि आता याच्या साहाय्याने तुम्हाला जिथे जिथे तो डाग आहे तिथे हे लावायचं आहे। 2 मिनिटं तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे, म्हणजे तो डाग काढण्यासाठी त्याची रिॲक्शन सुरू होईल। आणि बघा आपल्याकडे आता जो काही ब्रश असतो कपडे घासायचा, जर इथे तुमचे महागडे कपडे असेल तर ब्रश वापरू नका, टूथब्रशनेच करा आणि एकदम हलक्या हाताने घासायचं आहे। जास्त रफ घासायचं नाही, हलक्या हाताने घासा। आता हे घासल्यानंतर हे याचं आपलं काम झालेलं आहे। आता हे ज्या पद्धतीने तुम्ही धुता तसं धुवू शकता, स्टेन बघू शकता अगदी गेल्यात जमा झालेला आहे। मी इकडे आता वॉशिंग मशीनचा लोड लावते आहे, जीन्सचाच लोड होता तर त्यातच टाकलं आहे। स्पेशली यासाठी तुम्ही एखादं कम्फर्ट किंवा एखादं फ्रॅग्रन्स असलेलं लिक्विड वापरा, कारण आपण दुधाचा वापर केला आहे, सो थोडासा त्याचा वेगळा वास असतो, तो पूर्ण आपल्या कपड्याला नको लागायला, म्हणून थोडंसं कम्फर्ट वगैरे यूज करायचं आहे। आणि हे व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आहे, थोडंसं भिजवून नंतर धुतलं तरी चालेल, बेस्ट रिझल्ट मिळेल। इकडे धुवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जाणवतं तरी आहे का की यावरती डाग आहे, हलकासा आहे बरं का डाग, नाही म्हणणार नाही, अगदी 5% डाग राहिलेला आहे। आता ते जे बाकीचे उरलेलं आहे ते ऊन करणार आहे, एकदम कडक उन्हात तुम्हाला हे सुकवण्यासाठी ठेवायचं आहे। अगदी कडक उन्हात ठेवलं की हे 3 ते 4 तास तुम्हाला व्यवस्थित वाळू द्यायचं आहे। जर तुम्हाला हे वाळल्यानंतर हे वाटलं थोडासा डाग आहे, सेम प्रोसेस पुन्हा दुसऱ्या वेळेस करायचं आहे। तुम्ही बघाल कोणत्याही कलरफुल कपड्यावरील डाग नक्की जाईल। आपण कोणतंही केमिकल इकडे वापरलं नाही, अगदी घरचे जे साहित्य असतात त्यामध्येच आपण सगळं काही केलं आहे। त्यामुळे तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा। आणि मी अशीच जीन्स निवडली की त्यावरती तुम्हाला अगदी दिसून येईल की मी खोटं तर बोलत नाही। सो आता बघा फक्त 1 तास झाला आहे, मला तुम्हाला इकडे दाखवायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी काहीसं राहिलेलं आहे, पुन्हा ही प्रोसेस केली की तो निघून जाईल, अगदी बाकीचं करायचं काम नाही, फक्त एकदा वॉशिंग पावडरने धुवून घ्यायचं आहे। सो तुम्ही इकडे बघू शकता अगदी जाणवत सुद्धा नाही आहे की यावरती डाग पडलेला होता। सो कपडेसुद्धा डॅमेज होत नाही, अशा रीतीने नक्की करा, दोन्हीचाही डिफरन्स बघू शकता। आणि उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्या, ज्याही स्टेप मी सांगितल्या त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचं जे काही आधी बिफोर होतं आफ्टर होतं त्याचा फोटो काढा, मला इंस्टाग्रामवर पाठवा, मला स्टोरीला ठेवायला खूप आवडेल। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।